तरी मित्रा नमस्कार. वार आहे मंगळवार, तारीख आहे 18 ऑगस्ट. तर 18 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट बॉक्समध्ये आपापल्या जिल्ह्यांची नावे, गावांची नावे सांगायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर इथे आपण बघू शकता कणकवली परिसरामध्ये सकाळपासूनच वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला जाणवत आहे. इथे जर आपण कणकवली, सावंतवाडी हा परिसर बघितला तर या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस मंगळवारी 18 ऑगस्टला होणार आहे. विजयदुर्ग, त्याचबरोबर राजपूर, देवगड, लांजा, त्याचबरोबर संगमेश्वर, रत्नागिरी, जयगड, दाभोल, अ, दापोली, खेड, चिपळूण, त्याचबरोबर महाबळेश्वर, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, माणगाव, लवसा, नागठाणे, मुरुड, जंजिरा, अलिबाग, पेण, लोणावळा, कर्जत, कुळगाव, बदलापूर, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, शहापूर, वडा, खंडाळा, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, घोटी, पेठ हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये वातावरणामध्ये बदल होऊन दुपारनंतर थोड्याफार प्रमाणात रिमझिम पावसा असणार आहे या परिसरांमध्ये. शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी हे पावसाची आतुरतेने वाट बघत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागात परिस्थिती पावसाची पुढे काय असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर 3 वाजता जर बघितलं तर नाशिक परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. बाकी दिंडोरी, वणीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर पिंपळगाव, बसवंत, ओझर, त्याचबरोबर निफाड, चांदवड, त्याचबरोबर सटाणा, नामपूर, त्याचबरोबर आपण जर मालेगाव, मनमाड हा परिसर बघितला, येवला, त्याचबरोबर इथे आपण बघू शकता नांदगाव, चाळीसगाव हा संपूर्ण परिसर बघितला, कन्नड, त्याचबरोबर फुलंब्री, शेवगाव, पाचोरा, धरमगाव, अंबळनेर, पारोला, त्याचबरोबर जळगाव, येवल, भुसावळ, जामनेर, शेवगाव, बोदवड, मलकापूर, बुलढाणा, चिखली, जाफराबाद, त्याचबरोबर येथे जर आपण खामगाव, जळगाव, जामोद हा परिसर बघितला तर या भागात फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही. खामगावमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. अकोला, पाटी, अकोट, अंजनगाव, अचलपूर या भागात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होणार आहे. तर हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पंचमढी हा परिसर बघितला, मुलताई, तर या भागात देखील काही प्रमाणात सकाळपासून पाऊस असणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आपण जर रामटेक परिसर जर बघितला शेतकरी मित्रांनो, या भागात देखील चांगल्या प्रमाणात म्हणजे वातावरणामध्ये आपल्याला बदल होताना दिसत आहे. म्हणजे रामटेक, तुमसर, भंडारा, साकोली, गोंदिया, आमगाव, देवरी, त्याचबरोबर राजानंदगाव हा परिसर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. गोंदिया, आमगाव, तुमसर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर म्हणजे वातावरणात चांगला बदल आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. तेच जर आपण गडचिरोली परिसर जर बघितला तर गडचिरोलीमध्ये आपल्याला काही प्रमाणात फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी जास्त काही फरक आपल्याला जाणवत नाही आहे. आपण जर चंद्रपूर, राजुरा हा परिसर बघितला तर या भागात जर आपण बघितलं तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. पांढरकवडा हा परिसर जर बघितला तर या परिसरात फक्त ढगाळ वातावरण आहे, जास्त नाही. झालं तर थोड्याफार प्रमाणात 12च्या आसपास मंगळवारी 18 ऑगस्टला थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. बाकी इथे आपण जर पुसद, उमरखेड, हिंगोली, नांदेड हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. वाशिम, मेहकर, आता इकडं वर तर बघितलं आहे आपण चिखली, त्याचबरोबर जालना, अंबड, परतूर, माजलगाव, बीड, केज, परळी, लातूर, धाराशिव, बार्शी, सोलापूर, नलदुर्ग, अक्कलकोट, पंढरपूर, सांगोला, अकलूज, इंदापूर, बारामती, दौंड, कात्रज, कर्जत हा देखील परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. बीडमध्ये जर बघितलं तर बीडमध्ये देखील काही प्रमाणात पाऊस होणार आहे. जास्त नाही आहे, पण थोड्याफार प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर बारामती, विटा, सांगली, सांगोला, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, बार्शी, सोलापूर, धाराशिव, नलदुर्ग, अक्कलकोट, विजयपूर हा देखील परिसर जर बघितला तर या भागात देखील
काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. पाऊस नाही या परिसरात. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता आपण एकूणच मंगळवारी 18 ऑगस्टचा दिवसभराचा आणि रात्रीचा हवामान जर बघितलं, तर काही भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. पण असं जास्त प्रमाणात पाऊस थोड्या नागपूर परिसरामध्ये आहे. बाकी कुठेही आपल्याला जास्त काही पाऊस दिसत नाही आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.